आम्ही सगळेजण 12वीच्या ठिकाणी विवपाची आसा काय ना पण 11वीचो आसा आमी जाल्यार आदले कर आर्ट्साचे कितें आसा ते आदले कर आर्ट्स बियाचे आर्ट्साचे बियाचा वचताय व्हडलो आदले कर नंबर कितें ताच्या उपरांत कॉमर्स आणि त्याच्या उपरांत सायन्स सगळ्या साखळी आणि सराउंडिंग आहे सेकंडरी बरोबर काय ना साखळी आणि सराउंडिंग मरे साखळीत कसल्या कसल्या पद्धतीचे कोर्सेस आम्हाला खबर आहा साखळी आणि सराउंडिंग आमच्या फक्त साखळी what type of education is available what different types of courses are available कोणाक खबर आहा हांव फक्त साखळेचे उलयता हांव पयलीं अजून पावोवंक ना कोण सांगू शकता कोणी एक उबो राव एनीवन केस टिचरांनी सांगूंक जाय आसता तुमच्या 11वी 12वीचे टिचर शिकयता पळय तेंच्यांनी केन्नाच सांगूंक ना म्हाजी पयली रिक्वेस्ट आहा 11वी आनी 12वीच्या टिचरांक की सगळ्या भुरग्यांक एकदा साखळेच्या सराउंडिंग ज्यो क्वॉलिटीज आहा त्यो दाखोवच्यो त्यो दाखयल्या उपरांत तांकां कळटलें की बाबा ती फॅसिलिटीज इज अवेलेबल इन एंड अराउंड साखळे टिचरांक काय जाल्यार डायरेक्ट ऑफ एड्युकेशनाक बरय आनी सगळ्यो कॉलेजी साखळेच्या सराउंडिंगाक आतां दाखय एट प्रेझेंट आमच्या सांखळेक गव्हर्मेंट कॉलेज सांखळे आसा पळय तितून UG आनी PG अंडर ग्रॅज्युएट आनी पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सीस हांगासर अवेलेबल आसा जे MA इन इंजिनियरिंग अंडर ग्रॅज्युएट म्हणजे BA BCom BSc आसा ताज्या भायर आमच्यानी पोस्ट ग्रॅज्युएट सुद्दां शिकपाक हांगासर अवेलेबल आसा आमकां तेकोन साई नर्सिंग कॉलेज आसा तितून ANM DNM आनी BSc नर्सिंग शिकयता आमच्या मुखार गोवा नॅचरोपॅथी एंड फिजिओथेरपी कॉलेज आसा सांखळेचूच आसा आमचे 12वी सायन्साच्या उपरांत 4.5 वर्सांचो कोर्स नॅचरोपॅथी आनी युरिक सायन्स ग्रॅज्युएट कॉलेज पयलेच फावटी आमी सुरवात केल्ली आसा आमकां दुसरी कॉलेज कितें गोवा फिजिओथेरपी कॉलेज जेका फक्त 20 एडमिशन्स पयलीं गव्हर्मेंटाक मेळटाली त्या 60 एडमिशन्स फिजिओथेरपी 12वी सायन्साच्या उपरांत जेका एडमिशन मेळटा ती आमच्या सांखळेक आसा आनी अंदू जे ग्रेस ऑफ गॉड म्हणटा तशें आमी फार्मासी कॉलेज आमच्या सांखळेची सुरू करता म्हणजे ऑल टुगेदर म्हाका दिसता 4 प्रोफेशनल कॉलेजीस आनी एक डिग्री कॉलेज फक्त आनी फक्त सांखळेक अवेलेबल आसा ताळयो मारात तुमच्या खातीर एक बऱ्याची गजाल आनी हे शिकपाक तुमकां पणजे वचपाची गरज ना म्हाका दिसता टिचर्सांक पयलीं कळपाक जाय आनी आमकां तेकोन GIM आसा विसीच्या पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज तितून एडमिशन मेळपाक घडये घेवपाचें मातशें कठीण आसतलें आज आमी उडाण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान पयलीं भुरग्यांनी चिंतपाक जाय हांव करियर कितें करतलें तें म्हाका कसली आवड आसा म्हाका कितें जमता आनी हांव कितें करतलो हाजेर जर तुमी फोकस करशात आनी बरेचशे फावटी आपलो करियर आपूण चूज करपाक जाय एवरेज स्टुडंटाच्या पेरंट्सांक आत्तां आपलो करियर भुरग्यांनी कितें करचो हें कदाचित कळना 12वी जाल्या उपरांत एक तर म्हणटा हांव कॉलेजीक वयतलें किंवा कॉलेजीक वचलो आनी ना जाल्यार म्हणटा हांव कॉम्प्युटर करतलो म्हणजे लिंगोड सांगपाचें जाय जाल्यार कॉलेजीक वता उपरांत BA BCom आनी BSc सोंपलें इट इज अ ट्रेडिशनल एड्युकेशनाचेर दीस आतां सोंपलेले आहा भूषण सावयकर आमचो डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन उलयता आसतना तेणी AIचेर उलयता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तो इनोवेशनचेर उलयलो तो टॅक्नोलॉजीचेर उलयलो फुडल्या येता दिसांनी आमी जेन्ना म्हणटा की जो क्लार्क आनी प्यून हे जे जॉब मेळटाले ते जॉब आतां उरचे ना ते फुडल्या 5 वर्सांनी हे जॉब खंयच्याच पद्दतीचे जॉब आसचे ना कारण इट इज रिप्लेस्ड बाय टॅक्नोलॉजी आनी ताका लागून एक गजाल लक्षात घेयात आपूण जरी एवरेज स्टुडंट आसलो जाल्यार सुद्दां आपल्या कडेन नोकरी मेळपाक जाय आसत आपल्या कडेन स्कील कितें आसा हें जाणा जाय आनी आपली जर स्कील आसत जाल्यार त्या स्किलाच्या प्रमाणे आपूण खूब बऱ्या पद्दतीन आपूण तें काम खूब बऱ्या पद्दतीन करूं शकता हांव फक्त कॉलेजीचो विशय उलयलो 12वीच्या उपरांत ITI करूंक जायना अशें कांय नासता ITIनूय बी 17 डिफरंट टायप्स ऑफ कोर्सीस अवेलेबल आसा 17 आनी ते कोर्सीस जेका आमी स्किलिंग आनी स्किलिंग अपस्किलिंग म्हणटा म्हणजे खुबशे कोर्सीस इट इज नॉट ओन्ली ITI म्हणजे सेकंड स्टँडर्ड नो बऱ्याच जाणांक दिसता ITI म्हणजे
सेकंड स्टँडर्ड आनी हांव कॉलेजीक वयता म्हणजे हांव कोंकणी खूब व्हडलो हो एक भ्रम आसा तकलेंतलो तो काडून उडयात वेळ म्हणल्यार आयटीआयनी वचून पळयात जाल्यार डिफरंट टायप्स ऑफ कोर्सीस नॉट ओन्ली द ट्रेडिशनल इलेक्ट्रिशियन विथ प्लंबर आमी फॅशन डिझायनींग आनी हॉस्पिटॅलिटी फ्रंट ऑफिस हे बऱ्या पद्धतीचे कोर्सीस आमी सुरवात केल्या आफ्टर 12 ग्रॅज्युएशन रेग्युलरूच जावपाक जाय अशी कांय गरज ना तुम्ही जर आयटीआयतल्यान एखादो कोर्स शिकले आणि एक्सटर्नल ग्रॅज्युएशन जरी केलें आसत जाल्यार ताच्या खातीर डिफरंट टायप्स ऑफ जॉब्स आर अवेलेबल हाज्या व्यतिरिक्त हांवें आयटीआय सांगलां आमच्या कडेन जिश्ट नांवाचें इन्स्टिट्यूट आसा सांखळेतून थंयसर आनी 5 डिफरंट टायप्सचे कोर्सीस एक्सरे टेक्निशियन ऑप्थॅल्मिक टेक्निशियन डिप्लोमा इन मेडिकल एंड टेक्निशियन रिजनल टेक्निशियन आता फिजियोथेरपी टेक्निशियन नॅचरोपॅथी योगिक सायन्स टेक्निशियन पंचकर्म टेक्निशियन हे कोर्सीस ज्या ज्या भुरग्यांनी केल्या 90% ऑफ दी स्टुडंट हे आता सध्या गव्हर्नमेंट नाजाल्यार प्रायवेट सेक्टरांतल्या जॉबान आसा आनी रुटीन ग्रॅज्युएशन केल्लें सध्या घरा कडेन आसा ताका लागून आपल्याक आवड कितें आसा आनी आपूण कितें शिकतो हाजेर भर दिवप गरजेचें आसा उडाण कार्यक्रम तुमच्या मदीं आयले एक आमचो दोतोर आयला ऑफकोर्स जेका लागून मेडिकल प्रोफेशनल वचपाक जाय तो गायड करतलो तुमकां आतां निटाच्या मार्का शिवाय जरी कांय गत्यंतर ना निटान स्कोर करचोच पडटलो बरेचशे टिचर्स नीट मुक्कामी बसूंक जाय हे एवरी स्टुडंट्साक सांगायना हे दुर्भाग्य खरें म्हणजे गोंयचें म्हणजे 12वीचे टिचर्स ताका कंपल्सरी नीट एग्जामीक बस करून कित्याक सांगना तें म्हाका कळना आयज खंयच्याय प्रोफेशनल कॉलेजीक जर वचपाक जाय इन्क्लुडींग नर्सींग तर नीट एग्जाम अपियर करची पडटली पण तीच सांगना आनी ती कंपल्सरी वचपाक जाय आनी नेक्स्ट रिजन हांव म्हणटा आमचे BMIचे प्रोफेसर हॉस्टेल आसा लॉ फॉर्म म्हणजे हांव पळयता की इज अ लॉ ग्रॅज्युएट फ्रॉम द साळगांवकर लॉ कॉलेज आमच्या कडेन इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ हाज्या कडेन 50% सीट इज रिजर्व फॉर गोवन स्टुडंट सांकवाळे सुरू आहा बऱ्याचशा पॅरंट्सांक आनी भुरग्यांकूय खबर ना आनी टिचरूय तांकां सांगना हांव परत सांगतलो आमी फक्त काल म्हजे कडेन एकटें आयला आनी आपल्याक लॉ कॉलेजीन एडमिशन दिवंक हांवें विचारलें ताका इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ गोंयांत सुरू जाला खंय केन्ना कोणी हे प्रश्न म्हाका प्रश्न पडटा की मुख्यमंत्री जो परत परत सांगता ते कोणा खातीर सांगता 50% सीट रिजर्व फॉर द गोवन स्टुडंट सांकवाळ इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ सुरू केला तितून गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे जे आयुष इन्स्टिट्यूट जे सुरवात केले म्हणजे आमी ताका BMS बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन एंड सर्जरी म्हणटा तितून 50% रिजर्व सीट हे गोंयकारां खातीर आसा बट ते एप्लाय केल्या उपरांत मेळटले हेच सगळें तुमकां कळचें ओके म्हणून म्हाका दिसता हो मुखार हो कार्यक्रम आसा पण हो कार्यक्रम तुमी कितलो तुमी म्हणून म्हणटा हांवें ट्रेडिशनल ग्रॅज्युएशन करपाचें आतां दीस कमी आसा आमकां स्किलींग करप आनी स्किलिंगाचेर भर दिवप हे जर नो डावट ग्रॅज्युएशन जावपाकूच जाय पूण जर फोकस आसत की बाबा आपूण रिसर्चाक करतलो रिसर्च पोस्ट ग्रॅज्युएशन केलें NIT IIT व्हेरी गुड IIT फोकस आसत म्हणजे आनी जाल्यार आपूण तें करचें आनी परत एक गजाल सांगता बऱ्याच जाणांक दिसता की ना म्हाज्या पॅरंट्सा कडेन पयशे ना म्हाका शिकपाक जावचें ना चुकीचो समज आसा गोंय सरकार SC ST OBC इन्क्लुडींग द EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन म्हणजे जो गरीब आसा आनी तेजोय कॅटेगरीन आसा ताकाय बी स्कॉलरशीप आसा सगळ्या प्रोफेशनल कॉलेजाक तांची पुराय फीज ही सरकाराच्या वतीन दिता फक्त एप्लाय करपाक जाय कित्याक एप्लाय करिना हें म्हाका खबर ना बऱ्याचशा जाणांक खुबशे फावटी म्हाका दिसता थोड्या कॉलेजींनी टिचर गायड करिना थोडे जाण करतात बट देर इज 100% फीज फॉर द इकॉनॉमिकल बॅकवर्ड SC ST OBC ह्या खातीर अवेलेबल आसा इन्क्लुडींग फॉरेन एडमिशन जरी घेवपाचें जाल्यार कोणाक आफ्टर द पोस्ट ग्रॅज्युएशन जाल्यार सुद्दां मनोहर पर्रीकर स्कॉलरशीप 35 लाख रुपया पर्यंत स्कॉलरशीप स्कीम फॉर एन्युअली एका वर्सा खातीर म्हणजे 70 लाख रुपया पर्यंत सरकार विदाउट इंटरेस्ट पयशे दिता तुमी फॉरेनान तुमी शिकचे पास जाल्या उपरांत ते पयशे तुमी फारीक करचे इतकी व्हडली सोय आज गोंय सरकाराची अवेलेबल आसा म्हणून हांवें म्हटलें फक्त आपली जिद्द आसपाक जाय शिकपाची आपली तयारी आसपाक जाय आमी गायड करपा खातीर हांगासर आसा शेवटी शिकपाक जाय तुमकां करियर चॉयस तुमी करपाक जाय ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी विकसीत भारत 2047 फुडल्या 25 वर्सांचें स्वप्न आमच्या मुखार दवरलां व देश स्वतंत्र जाल्या उपरांत तेन्ना
100 वर्सां पुराय जातली तेन्ना देश हो सक्षम करपा खातीर आनी पूर्ण विकसीत करपाक वांटो तुमचो आसपाक जाय. बट तो वांटो जर आपलो आसलो आसत जाल्यार आपूण वांटेकारी नासलो आसत जाल्यार तितून आपूण तुज्या पद्दतीन कॉन्ट्रिब्यूट करपाक शकता. कोण तरी रिसर्चान करतलो, कोण इनोवेशन करतलो, कोण टॅक्नॉलॉजी करतलो, कोण आपली आसलेली स्कील आनीक अपस्कील करतलो आनी ते कॉन्ट्रिब्यूट करतलो. ते करपा खातीर तुमी माय भारत हो पोर्टल आसा, जाय जाल्यार डावनलोड करा. हो कार्यक्रम सोंपल्या उपरांत PM's ऑफिस इज डायरेक्ट इंटरॅक्टिंग विथ यूथ. कित्याक आयज जो तरणाटो ह्या देशाचें भविश्य आसा आनी म्हणून तर आपलो टायम डेस्कटॉप उपर घडोवच्या पेक्षा आमी म्हणटा यू कॅन एंगेज वीथ दीस वेरियस एक्टिविटीज ऑन द माय भारत पोर्टल. आनी हे जर केलें आसत जाल्यार ह्या देशाचें भविश्य तुमच्या भविश्या बरोबर उज्वल जातलें. तर आपलें भविश्य उज्वल करप हें आपल्या हातांत आसा. म्हाका दिसता हांगासर सगळे जाण आयल्या ते विकसीत भारत 2047 विकसीत गोवा 2037 करपा खातीर तुमचो सगळ्यांचो सहभाग आसचो हाची अपेक्षा करता. आनी म्हाजी दोन उतरां सोंपयता. आसतलो काय ना? हय काय ना? हय जाल्यार म्हाज्या बरोबर दोनूय हात उखलून भारत माता की थोड्यांक नाका जाल्यार दोनूय हात उखला. फास्ट भारत माता की. थोड्यांचो मातसो उखला. म्हाका सगळ्यांचो वांगडा हात उखललेलो जाय. एकूच ताकद जाय विकसीत भारत करपा खातीर. चलो भारत माता की. वंदे वंदे. खूप खूप धन्यवाद. हांव देवा लागीं मागता तुमकां सगळ्या जाणांक हांव सुयेर चिंतिता आनी फुडल्या 25 वर्सांनी जेन्ना मेळटले तेन्ना तुमकां सांगत दिसतलें की हय CM सर आमी तुजें भाशण आयकल्लें आनी आज आमी विकसीत भारताक आमी कॉन्ट्रिब्यूट करता. हो म्हजो आसा. आज ह्या सॅक्टराक आपूण काम करता. हे जर तुमी सांगलें जाल्यार म्हाका खूब आवडटलें. हांव इतलेंच सांगता आनी म्हाजी दोन उतरां सोंपयता. देव बरें.